नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत संक्रांत स्पेशल तीळ गुळाचे लाडू रेसिपी। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चला तर मंडळी, आता त्यासाठी आपण सर्व साहित्य मी वाटीच्या प्रमाणात सांगणार आहे। त्यासाठी मी वेलची पूड घेतलेली आहे, इथं अर्धी वाटी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे, 1 वाटी तीळ घेतलेली आहे, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला वाटीच्या प्रमाणात सांगणार आहे। त्यासाठी मी सर्व वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे, म्हणजे तुम्हाला करायला एकदम सोपं पडेल। आणि आता मी सर्वात आधी तीळ भाजून घेणार आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची आणि त्यावर तीळ टाकून घ्यायचे आहे। आता हे सर्व आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे आपले तीळ खाली जळणार नाही, याची काळजी घ्यायची आहे। आता हे तीळ मी गावावरून आणले होते, हे पॉलिशचे तीळ नाही आहे, हे घरगुती तीळ आहे। आणि आता छान तीळ तडतडायला लागली, म्हणजे आता ती तीळ व्यवस्थित भाजून झालेली आहे। आता ती एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि आता शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहे। छान मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे शेंगदाणेसुद्धा जळू द्यायचे नाही आहे। मंद आचेवर सर्व शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। आणि बघा, शेंगदाणेसुद्धा आता व्यवस्थित भाजून तयार झालेले आहे आणि छान फुटायलासुद्धा लागलेले आहे, म्हणजे शेंगदाणे आपले भाजले गेलेले आहे। आता ते एका कापडावरती आपल्याला काढून घ्यायचे आहे, किंवा प्लेटमध्ये काढले तुम्ही तरीसुद्धा चालेल। आता सर्व शेंगदाणे काढून घेतलेले आहे। आता कढईमध्ये आपल्याला खिसलेलं खोबरं टाकून घ्यायचं आहे। खोबरं भाजताना मात्र लक्ष द्यायचं, कारण की खोबरं लवकर जळते, त्यासाठी मंद आचेवर खोबरं परतवून घ्या। शक्यतो तुम्ही गॅस बंद करून घेतला तरीसुद्धा चालेल। आणि एका वाटीमध्ये सर्व खोबरं काढून घ्यायचं आहे। आता शेंगदाण्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे, त्यासाठी मी कापड असा गोळा करून घ्यायचा आणि हाताने छान असे रगडून घ्यायचे, म्हणजे साल आहे ना पटकन निघते। जर तुम्हाला गरम लागत असतील तर तुम्ही कुटणीने कुटूनसुद्धा घेऊ शकतात, म्हणजे साल पटकन निघते। असं हातावर छानपैकी चोडून घ्यायचे आणि बघा, साल अगदी पटकन आणि 2 मिनटात शेंगदाण्याची साल निघून जाते। आता एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे। आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करायचे आहे। आता इथं शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि मी अर्धी वाटी तीळसुद्धा यामध्येच टाकणार आहे आणि 2 सेकंदासाठी मिक्सरला फिरवून घेणार आहे। आणि आता बघा, अशा प्रकारे थोडं जाड बारीक आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आणि आता सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एका ताटामध्ये भाजलेले तीळ, भाजलेलं खोबरं घ्यायचं आहे, मिक्सरमध्ये बारीक घेतलेले तीळ आणि शेंगदाणे घ्यायचे आहे आणि वेलची पूड टाकून घ्यायची आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे आधीच सर्व तयारी करून घ्यायची, म्हणजे पाक तयार झाला की आपली जास्त धावपळ होणार नाही आणि व्यवस्थित असं मिक्ससुद्धा होतं। आणि आता पाक करून घेणार आहे, त्यासाठी मी कढईमध्ये 2 चम्मच साजूक तूप टाकणार आहे आणि त्यावर खिसलेला गूळ टाकून घ्यायचा आहे। आणि आता इथं मी 2 पोहे खाण्याचा चमचा असतो, त्याच्याने 2 चम्मच पाणी टाकणार आहे आणि आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ आहे ना तुम्ही खिसून घ्या, नाहीतर सुरीने चिरून घ्या, गोळे जास्त मोठे ठेवू नका। आणि पाकसुद्धा व्यवस्थित लवकर तयार होतो। आणि बघा, आता बबल्स यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपला पाक व्यवस्थित होतो आहे। आता एका भांड्यामध्ये किंवा वाटीमध्ये थंड पाणी घ्या आणि त्यामध्ये 2 ते 3 थेंब टाकून चेक करून घ्यायचं आहे। आणि बघा, आता जेलीसारखा छान गोळा तयार झालेला आहे। अशा प्रकारे गोळा तयार झाला म्हणजे लाडूचा पाक तयार झालेला आहे असं समजायचं। जास्त कडक पाक आपल्याला करायचा नाही आहे। आता इथं सर्व मिक्स केलेलं साहित्य टाकून घ्यायचं आहे। आता इथून मात्र आपल्याला पटापट हात चालवायचा आहे, छान पटकन असं मिक्स करायचं आहे। शक्यतो तुम्ही गॅस बंद केला तरीसुद्धा चालेल, किंवा मंद आचेवर होऊ दिलं तरीसुद्धा चालेल। आणि आता तुमच्या जोडीला कोणी असेल मदतीला तर तुम्ही त्याला बोलवून घ्या, म्हणजे पटकन असे लाडू तयार होतात। आणि छोट्या चम्मचने एका ताटावरती असे गोळे काढून घ्यायचे, म्हणजे पटापट आपले लाडू तयार होतात। आपण एकटे असले ना तरीसुद्धा लाडू व्यवस्थित तयार होतात। बघा, किती व्यवस्थित असे लाडू तयार झालेले आहे। आणि आता मी इथे एक तोडूनसुद्धा तुम्हाला दाखवते। बघा, किती मऊसूद लाडू घरच्या घरीच तयार झालेले आहे।
खूप सॉफ्ट असे लाडू होतात हे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। स्टेप बाय स्टेप केले ना की खूप छान लाडू घरच्या घरीच तयार होतात। कशी वाटली तुम्हाला रेसिपी? रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।